आभार. बॉलबॉय असतील वडे आणि विकास उर्फ कालू यांचा सुद्धा आभार. त्यानंतर आम्हाला इथे विकेट बनविणे किंवा खेळपट्टी आखणे यासाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे फायर क्रिकेट क्लबचे खेळाडू, त्यामध्ये निरंजन घरत असतील, राकेश घरत असतील, प्रणय घरत असतील, कृपेश, प्रियेश, मयुरेश घरत, धीरज, दिवेश घरत, मीत घरत, यज्ञेश आणि अजूनही जे खेळाडू असतील सर्व खेळाडूंचा आभार. चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमस्व. त्याचप्रमाणे दिवेश घरत यांनी मात्र येथे भरपूर मेहनत घेतलेली आणि रवी खडका व्हॉलेंटियर्स या दोघांचा सुद्धा आभार. चला सामना सुरू करायचा आहे. आता वळूया आपण समालोचनाकडे. समालोचक आपले मितेश तरे. धन्यवाद. आपण पाहतोय साहेब चषक 2025 फायर क्रिकेट क्लब प्रेझेंट साहेब चषक आपण पाहतोय आणि ह्या सामन्यांकरता अनय डिजिटल यूट्यूब लाईव्हचं प्रक्षेपण केलं जात आहे आणि खऱ्या अर्थाने आपण ह्या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे कमेंट्स पाहतो ते कमेंट्स अक्षरशः वाचण्याजोगे आणि पाहण्याजोगे आहेत. खूप छान आयोजन नियोजन फायर प्रास्ताल टुर्नामेंट पाहून वाटते की 5 लाखाची टुर्नामेंट आहे. वसंत गुप्ता ह्या कमेंटरच्या माध्यमातून ही कमेंट्स आपण या ठिकाणी पास केलेले. खूप खूप धन्यवाद वसंतजी गुप्ता. खूप छान आयोजन नियोजन फायर प्रास्ताल टुर्नामेंट पाहून वाटते की 5 लाखाची टुर्नामेंट आहे आणि जबरदस्त कमेंट ह्या आयोजन नियोजन करता दिले जात आहे. आपण पाहतो या अनय डिजिटल यूट्यूब लाईव्ह चॅनल आणि खऱ्या अर्थाने आपण प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये खऱ्या अर्थाने यूट्यूब लाईव्हच्या प्रक्षेपित हे सामने जरूर पाहू शकाल. आणि आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3 आपण पाहतोय MS11 अपोलो चिंचणी विपक्ष लढत असेल. एका बाजूला आपण पाहू शकाल फायर पास्ताल ए हा संघ आपण पाहतोय. प्रथमतः क्षेत्ररक्षण विजयी होऊन फायर पास्ताल ए हा संघ क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि MS11 चिंचणी संघाला फलंदाजी करता आमंत्रित करतोय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर मयूर पहिला चेंडू जबरदस्त माइंड ब्लोईंग क्रिकेटिंग शॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडूला कन्वर्ट करण्यात आला. ऑन साइडला डीप मिड विकेट झोन मध्ये चेंडूला क्लिअर करण्यात आला. पहिल्या चेंडूवर कणकणीत दर्जेदार आणि बहारदार चौकार पाहायला मिळतोय. मयूर तांबोरे खऱ्या अर्थाने ब्रँड आहे आणि त्या ब्रँडची ओळख आपण ह्या अंबट गोड पास्तळच्या मैदानामध्ये पाहतोय. जबरदस्त आहे. एडव्हान्सचे मैदान सुद्धा त्यांनी गाजवलेलं आहे. जिथे जाईल तिथे आपल्या नावाचा डंका आहे. MS11 जाई या संघाचा एक हुकुमी एक्का ऑलराऊंडर म्हणून स्वतःची भूमिका सेट अँड सिद्ध करण्याचा हा माइंडसेट आहे. जबरदस्त प्रयत्न आहे. पहिल्या चेंडूवर माइंड ब्लोईंग क्रिकेटिंग शॉट आपण पाहायला मिळाला. यावेळेला पहिला चेंडू उजव्या हाताने आणि दुसरा चेंडू रिव्हर्स हाताने हाताळला गेला. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला आणि त्या चेंडूला भिरकावून दिलं जातं या रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. मयूर तामोरे नावाचा ब्रँड या ठिकाणी झळकतोय मैदानाच्या आतमध्ये. लगातार 2 चौकार आणि या धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा आपण पाहू शकाल. फलकावर 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपन्न होत आहे. MS11 अपोलो चिंचणी हा संघ आपण पाहतोय आणि चिंचणीचा हा स्टार आहे आणि तो स्टार खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या मुख्य खेळपट्टीवर ॲज अ स्ट्रायकर म्हणून आपली भूमिका आणि ती भूमिका कशी असावी ह्याचं पृथ्थकरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना पुन्हा एकदा फुलटॉस मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. फाईन लेग ओपन होता आणि त्या फाईन लेग मध्ये ट्रॅव्हल करण्याचा मानस होता. तो मानस या ठिकाणी हुकला गेला. प्रयत्न अनसक्सेसफुल पाहायला मिळाला. चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. निर्धाव जातो. या रिफ्लॅक्शन्स मध्ये आपण जरूर पाहू शकाल अनय डिजिटल यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. चौथा चेंडू गोलंदाज यावेळेला जबरदस्त
ह्याला म्हणता येईल कमबॅक, याला म्हणता येईल कमबॅक. मयूर सारख्या फलंदाजाला याला चॅलेंज करण्यात यश मिळालं. पहिला गडी पहिला आदरा तंबूच्या आसराला. वेलकम डीजे. टीम मीटिंग कमी करा. वेळ दवडण्याचा कमी दवडा. इथे आपण पाहू शकाल रिफ्लॅक्शन्स मध्ये कशा पद्धतीने स्विच शूटचा फटका अनसक्सेसफुल आणि त्याच चेंडूवर मयूर तामोरे नावाचा मोठा हादरा या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिला हादरा पहिला झटका तंबूच्या आसराला परत असताना क्लीन बोल्टच्या माध्यमातून फर्निचर डिस्ट्रक्ट आपण पाहू शकाल. पहिला गडी MS11 अपोलो चिंचणी या संघाला बसतोय. गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर धीरज. ज्या पद्धतीने 2 चौकार आले होते तदनंतर कमबॅक करतोय. पुनरागमन करणं ही काळाची गरज आहे आणि तोच काळ गाजवण्याचा प्रयत्न करतोय मिस्टर धीरज. 5वा चेंडू न्यू बॅटर. यावेळेला यॉर्कर लेनचं ब्रह्मास्त्र उलगडून काढलाय. ह्या चेंडूची खऱ्या अर्थाने गरज होती आणि तोच चेंडू या ठिकाणी डिलिव्हर होतोय. 5वा चेंडू आपण पाहू शकाल निर्धाव जातोय. धावा संख्येत आपण विचार केला तर धावा संख्या स्थित प्रज्ञ अवस्थेत अविचलित अवस्थेत 8 धावा आपण पाहू शकाल फलकावर. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. एवढा पुन्हा एकदा यॉर्कर लेनचं ब्रह्मास्त्र. इथे फलंदाज चुकी करतोय. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न टेम्पटेशन प्रयत्न फसला गेला. गडी क्रमांक तपासला तर दुसरा गडी तंबूच्या आसराला. अजय दादा की है पहचान. पास्तेचा अजय दादा सारा मित्रांची जान. दिलाचा है दिलवाला असला खात एकच हाय. दोस्तांच्या दुनियेमध्ये अजय दादा हा फेमस हाय. पास्तेच्या गावामध्ये अजय दादा हा फेमस हाय. दोस्तांच्या दुनियेमध्ये अजय दादा हा फेमस हाय. पास्तेच्या गावामध्ये अजय दादा हा फेमस हाय. MS अपोलो चिंचणी ह्या संघाचा दुसरा गडी आपण पाहू शकतोय तंबूच्या आसराला परततोय. कोणतंही खातं न ओपन करता मिस्टर करणला या ठिकाणी कॅचआउटच्या सुप्रमाणे परतावं लागतं. षटक संपन्न होतं. द्वितीय षटक हाताळण्याकरता न्यू बॉलर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर लाविन्य. गोलंदाज ट्रॅकवर आपल्या संघाची जबाबदारी घेण्याकरता. इथे जेल बाद होतोय. जबरदस्त. लाविन्याला का आणलं असेल इथे हा प्रश्न चिन्ह मात्र या ठिकाणी उपस्थित झाला. कारण लाविन्यामध्ये ती कॅपेबिलिटी आहे, क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, युटिलिटी आहे आणि पहिल्या चेंडूवर मोठा हादरा परतवण्याचं काम या ठिकाणी पाहायला मिळालं. गडी क्रमांक आपण तपासला तर तिसरा गडी एकंदरीत तंबूच्या आसराला. नक्कीच लाविन्य
आपण पाहू शकाल या स्पर्धेकरता प्रथम पारितोषिक आदरणीय सन्माननीय श्री गोपीनाथजी घरत शिवसेना उपतालुका प्रमुख यांच्या माध्यमातून मिळालं आहे. तसेच आदरणीय सन्माननीय श्रीयुत गिरीशजी राऊत शिवसेना संपर्क प्रमुख, तसेच आदरणीय सन्माननीय श्रीयुत रोहितजी गावित विद्यमान आमदार, आदरणीय सन्माननीय श्रीयुत राजेंद्रजी गावित साहेबांचे सुपुत्र, आणि ह्या संगमाच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक आपल्याला लाभलं आहे. खूप खूप धन्यवाद तथा आभार. तसेच आपण मैदानाच्या आतमध्ये वळतोय. एका बाजूला आपण पाहतोय फायर पास्थळ ए विपक्ष MS11 अपोलो चिंचणी. या दोन संघामध्ये कडवी लढत, कडवा झुंज आणि कडवा संघर्ष आपण जरूर पाहू शकाल. प्रथम नाणेफेकीचं कौल जिंकून आम्ही गोलंदाजी स्वीकारले आणि त्याचं प्रत्यक्षीकरण मैदानाच्या आतमध्ये देत आहेत. जबरदस्त गोलंदाजी प्रत्यक्षीकरण इथे म्हणता येईल. धावांचा विचार केला तर 9 रन्स ऑन टू दी बोर्ड. MS11 अपोलो चिंचणी. विनंती असेल आयुषला, थर्डमॅन झोनमध्ये जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती आहे की आपण बॉल या ठिकाणी द्यायचा आहे. आयुषला विनंती असेल की आपण थर्डमॅन झोनमध्ये जे प्रेक्षक म्हणून उभे आहेत त्यांनी बॉल या ठिकाणी कलेक्ट करायचा आहे. आयुष, कृपया हा चेंडू आपण पंचांकडे द्यायचा आहे. आयुष, इथे चौकार येतोय. फलंदाज आपण पाहतोय मिस्टर जयेश रावरे, एक जबरदस्त बॅटर आहे. MS11 अपोलो चिंचणी ह्या संघाचा जबरदस्त बॅटर आहे. त्रिस्तरीय भूमिका निभावण्यात एक यशस्वी खेळाडू आपण पाहतोय आणि त्याच खेळाडूच्या माध्यमातून चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने MS11 अपोलो चिंचणी हा संघ जाऊन पोहोचतोय 13 या आकड्यावर. 1.4 षटकांची समाप्ती झालेली आहे. इथे स्विच शूटचा फटका, एक टेम्पटेशन, खराब प्रयत्न पाहायला मिळाला. चेंडू निर्धाव जातोय. 5वा चेंडू एकंदरीत आपल्याला पाहायला मिळेल. निर्धावची सांगता घेतोय. उर्वरित किती चेंडूचा खेळ बाकी असेल असा प्रश्न विचारला तर गुणलेखक आम्हाला या ठिकाणी नमूद करतील. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय कशा पद्धतीने स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि तो फटका खऱ्या अर्थाने अनसक्सेसफुल ठरला गेला. निर्धाव चेंडू, शेवटचा चेंडू असेल या षटकातील. गोलंदाज लावण्य, जबरदस्त गोलंदाजी म्हणता येईल MS11 अपोलो चिंचणीचा विपक्ष. फक्त 6 धावा दिल्यात. एक गडी गारद करण्यात यश मिळालेलं आहे. लावण्य जबरदस्त त्याच्या खांद्यावर दुसरा षटक हाताळण्याची एक जबाबदारी दिली होती आणि ती जबाबदारी जणू काही जबरदस्त पद्धतीने पार पाडतोय. दरम्यान MS11 अपोलो चिंचणीचे स्पॉन्सर मोतीलालजी यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम मोतीलालजी. करू का ते? 2 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे आणि धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. 14 धावा फलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात MS11 अपोलो चिंचणी हा संघ. जयेश रावरे फायर करण्याचा प्रयत्न, परंतु मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळेल. जबरदस्त प्रयत्न या ठिकाणी फसले गेले. म्हणतात ना की ज्या वेळेला आपण 99% जेव्हा प्रयत्न करू तेव्हा 1% लक फॅक्टरने आपली साथ देते. जिथे आपण प्रयत्न कराल तिथे आपल्याला नशिबानं साथ मिळणं गरजेचं आहे. इथे नशीब कमी पडतंय. एक साधा सोपा जेल या ठिकाणी करण्यात यश जरूर मिळालं असतं जर हा जेल कंप्लीट केला असता. माननीय श्री हरेशजी घरत ग्रामपंचायत माजी उपसरपंच पास्तळ यांचं इथे स्वागत होते.
आगमन होते त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. ज्या पद्धतीने मयूर यांनी कमेंट पास केली होती की आम्ही प्रतिस्पर्धी संघासमोर 70+ धावा जरूर रचू, परंतु इथे गाडा थोडासा रखडला जातोय. 17 धावा एकंदरीत पाहायला मिळतील. 2.2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तिसरा चेंडू मार्गस्थ असेल. जर आपल्याला 70+ धावा करायच्या असतील तर मोठमोठे फटके येणं गरजेचं आहे. यावेळेला यॉर्कर लेनचं ब्रह्मास्त्र खोदून काढलं गेलं. या एक्युरेट चेंडू निघून जातो या पॉइंट रिजन अँड कव्हर रिजन यांच्या केंद्रस्थानी. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी इझिली कंप्लीट होतील आणि या दुहेरीच्या माध्यमातून धावफलक नोंदणी पुढे सरसावेल. धावा पाहायला मिळतील. 19 हा आकडा मैदानाच्या आतमध्ये. 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वद्य तृतीय शके 1551 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता आणि तोच आणि त्याच दिवसाचा आकडा आज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 19 हा आकडा. यावेळेला MS धोनी कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला भिरकावून दिलं जात आहे, परंतु चेंडू दूर कमी जाताना पाहायला मिळेल. चेंडू यावेळेला सरळ क्षेत्ररक्षकाच्या सेफ झोन मध्ये विसावेल. गडी क्रमांक तपासून पाहिला तर 4था गडी तंबूच्या आसराला. कमोंडीचे लाल्या फोन दादा मदतीला धावूनशी येतो. अर्ध्या रात्रीला धावूनशी येतो. अर्ध्या रात्रीला धावूनशी येतो. दिलाचा दिलदार मनान साधा आमचा जय दादा. आमचा जय दादा. आमचा जय दादा. दोस्तांच्या काळजाचा तुकडा सबसे अलग है. उसकी स्टाईल कडक है. एकच वादा जय दादा. जीवाचा जीव लग हाय. आमचा जीवाचा जीव लग हाय. दोस्तांच्या दुनियेमध्ये. धन्यवाद. इथे विघ्नेश या ठिकाणी बाद होतोय आणि विघ्नेशची जागा सांभाळण्याकरता नवीन फलंदाज मिस्टर विनीत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 4 गडी तंबूच्या आसराला. 19 धावा आपण पाहू शकाल. MS11 अपोलो चिंचणी ह्या संघाच्या माध्यमातून प्रथम फलंदाजी करत असताना कुठेतरी बॅकफुटला जातोय. 5वा चेंडू. यावेळेला जबरदस्त चेंडूमध्ये गती होती आणि गतीत जबरदस्त परिवर्तन पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने मागील चेंडूमध्ये स्लोवर पाहायला मिळाले आणि या चेंडूमध्ये फ्रंट फुटला लीज करतोय. चेंडूला अधिक गती प्राप्त करतोय. चेंडू निर्धाव जातोय. 19 धावा फलकावर. शेवटचा चेंडू या षटकातील. नक्कीच सॉफ्ट हँडचा वापर केला गेला. सरळ चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलं शॉर्ट पॉईंट झोनमध्ये अँड शॉर्ट गली रिजनमध्ये. थ्रो येईपर्यंत या ठिकाणी आपण पाहू शकाल 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील आणि या दुहेरीच्या माध्यमातून धाव फलक 21 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. 3 षटकांचा खेळ एकंदरीत संपन्न होता. 21 धावा फलकावर पाहायला मिळेल. गावामध्ये अजय दादा हा फेमस हाय. दोस्तांच्या दुनियेमध्ये अजय दादा हा फेमस हाय. पास्तळेच्या गावामध्ये अजय दादा हा फेमस हाय. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने अजय दादा फेमस. अजय दादा फेमस. अजय दादा फेमस. पास्तळच्या गावामध्ये आमचा अजय दादा ट्रेंडिंग. अजय दादा ट्रेंडिंग. अजय दादा ट्रेंडिंग. दोस्तांच्या काळजाचा तुकडा सबसे अलग है. उसकी स्टाईल कडक है. एकच वादा जय दादा. जीवाचा जीव लग हाय. आमचा जीवाचा जीव लग हाय. दोस्तांच्या दुनियेमध्ये अजय दादा हा फेमस हाय. पास्तळेच्या गावामध्ये अजय दादा हा फेमस हाय. दोस्तांच्या दुनियेमध्ये अजय दादा हा फेमस हाय. पास्तळेच्या गावामध्ये अजय दादा हा फेमस हाय. धन्यवाद. चला ड्रिंक ब्रेकची वेळ आपली संपन्न झालेली आहे, संपलेली आहे. कृपया विनंती असेल
लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि सामना त्वरित चालू करायचा आहे. आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय आणि धावांचा विचार केला तर 21 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. मयूर तामोरे सध्याच्या सामन्याकरता पाणी पुरवठा मंत्री म्हणून कार्य करत आहात. तसेच आपल्या संपूर्ण संघाला ऊर्जा देण्याचं काम सुद्धा करत आहात. जयेश रावरे ऑन स्ट्राईक आपण पाहतात. चौथं षटक ट्रॅव्हल करण्याकरता बॉलर आपण पाहू शकाल लाविण्य. तसेच ह्या स्पर्धेकरता स्वप्नील राऊत CKD यांच्यापासून आपण पाहू शकाल एक कमेंट पास केली जाते या सामन्याकरता. जरी बक्षीस कमी असेल तरी आयोजन मात्र खूप छान आहे आणि कॉमेंट्री सुद्धा क्वालिटी दर्जाचे आहे आणि तुमचं संपूर्ण टीमचं या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करते. खूप खूप धन्यवाद स्वप्नील. यावेळेला चेंडूला लॉब केला जातोय. चेंडू हवेत ऑन साईडला. क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार नाही. गडी क्रमांक तपासला तर 5वा गडी तंबूच्या आसऱ्याला. कमॉन डीजे. अर्धा संघ यावेळेला आपण पाहतोय गडगडलेला आहे. तंबूच्या आसऱ्याला परतलेला आहे. जयेश रावरेला या ठिकाणी परतावं लागतं. कॅचआउटच्या सुरूपाने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न अनसक्सेसफुल पाहायला मिळाला. लावण्य ह्या गोलंदाजी पाहिली तर अक्षरशः लावण्य खणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक जबरदस्त भूमिका तो निभावू शकतोय. त्याचा रोल तो या ठिकाणी अदा करू शकतो. यात काही शंका नाही. जबरदस्त गोलंदाजी म्हणताय मिस्टर लावण्य. 21 धावा 3.1 षटकांची समाप्ती. दुसरा चेंडू मार्गस्थ. लावण्य रेडी असेल गोलंदाजी करता. न्यू फलंदाज आपण पाहतोय मिस्टर जिग्नेश. यावेळेला गतीत जबरदस्त परिवर्तन पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने आपल्या खांद्याचा शोल्डरचा वापर केला गेला आणि त्या शोल्डरच्या वापराने चेंडू गतीत परिवर्तन करतोय. जबरदस्त गती घेतोय. परंतु इथे 2 धावा या ठिकाणी येतील यात काही शंका नाही. 2 धावा रोखू शकणार नाही जिग्नेशच्या बॅट्समधून आणि या दुहेरीच्या माध्यमातून धावफलक 2 ने पुढे सरसावते. धावांचा विचार केला तर 23 या धावावर आपल्याला पाहायला मिळेल MS11 अपोलो चिंचवणे हा संघ. यावेळेला ऑन साईडला फटका सजवला जातोय. अलगदरित्या या ठिकाणी झेल कंप्लीट होईल यात काही शंका नव्हती. परंतु क्षेत्ररक्षक एक साधा सोपा झेल धरतीला दान करतोय. ज्यावेळेला रोहित गुरुनाथ शर्मा ह्या खेळाडूची फक्त 5 या धावसंख्येवर थिसारा परेरा ह्या खेळाडूने झेल सोडली होती. तदनंतर श्रीलंकेन संपूर्ण संघाने लोटांगण घातलं होतं. रोहित शर्मा समोर 265 धावाचा रेकॉर्ड्स त्यावेळेला रचला होता. तो महाकाय रेकॉर्ड्स या ठिकाणी अजूनही शाबित आहे आणि म्हणूनच म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. कॅचेस कधीच सोडू नका. इथे कॅच या ठिकाणी ड्रॉप होत आहे आणि चेंडूवर आपण पाहू शकाल 1 धाव कंप्लीट होते आणि या 1च्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचते 24 या आकड्यावर. अर्धा संघ आपण पाहू शकाल तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलेला आहे. 5 गडी तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळतील 24 धावा फलकावर. 3.3 षटकांची समाप्ती. चौथा चेंडू मार्गस्थ. गोलंदाज मिस्टर लावण्य पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी करतोय. फुलटॉस मध्ये कन्वर्ट करण्यात आला. यॉर्कर मारण्याचा जबरदस्त प्रयत्न होता परंतु तिथे फलंदाज फुलटॉस मध्ये कन्वर्ट करतोय. 1 धाव या ठिकाणी पाहायला मिळेल आणि या 1च्या मदतीने धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 25 या आकड्यावर. 25 रन्स ऑन टू दी बोर्ड. आता चेंडू बाकी असेल 2 चेंडू या षटकातील.
यावेळेला नक्कीच फटका सजवण्याचा प्रयत्न, फटका निघून जातो या थर्डमॅन झोनमध्ये. क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाही. एक धाव या ठिकाणी कंप्लीट होईल आणि या एकच्या मदतीने धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. 26 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. जिथे तुमच्याकडे 70 धावांचं टार्गेट तुम्ही जर समोर रचणार असाल तर तुमच्याकडे मोठे फटके असण्याची जी गरज आहे ते मोठे फटके इथे येत नाही आहेत. त्या फटक्यांची गरज आहे जर तुम्ही 70+ स्कोर उभा करण्याचा प्रयत्न असेल. इथे लॉप करण्याचा प्रयत्न, परंतु इथे पाहायला मिळतोय फटके सतत फसले जातात. षटक एकंदरीत आपल्याला पाहायला मिळेल संपन्न होतोय. षटक समाप्त होतोय. 4 षटकांचा खेळ एकंदरीत या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे आणि धावांचा विचार केला तर 27 धावा एकंदरीत पाहायला मिळतील फलकावर. शौर्य राऊत जबरदस्त नियोजन म्हणता येईल आणि त्याच पद्धतीची कमेंट या ठिकाणी पास केली जाते. शरव राऊत खूप खूप धन्यवाद. आपण हा सामने पाहत आहात आणि ह्या सामन्याचा आनंद एकंदरीत घेत असाल. आंबटगोडचं मैदान आहे. फायर क्रिकेट क्लब पास्तळ प्रेझेंट साहेब चषक 2025 आणि हे सामने आपण एकंदरीत पाहतोय यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून, अनय डिजिटल यूट्यूब लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून. MS11 अपोलो चिंचणी विपक्ष फायर पासल ए ह्या दोन संघामध्ये कडवी लढत असेल आणि कडवा संघर्ष असेल. कारण ज्या पद्धतीने फायर पासल ए ह्या संघाने प्रतिस्पर्धी संघाच्या ज्या पद्धतीने धावा थांबवल्यात त्याच पद्धतीने प्रतिस्पर्धी संघाकडे तितकी कॅपॅबिलिटी आहे, गोलंदाजी आहे आणि हा सामना चुरशीचा होईल यात काही शंका नाही. पाचवं षटक हाताळण्याकरता मिस्टर वैभव गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. एक अपकमिंग यंग टॅलेंट आहे आणि तो टॅलेंट या ठिकाणी त्याला साध्य करायचा आहे. धावांचा विचार केला तर 27 धावा फलकावर. इथे जबरदस्त गोलंदाजी म्हणता येईल. फॉलो थ्रो मध्ये स्वतः या ठिकाणी जेल कंप्लीट करतोय. हे काय घडतंय? जिथे स्वीप मारण्याचा प्रयत्न होता तिथे फटका फसतोय, टॉप घेतोय आणि हा एज जणू काय धक्का क्रमांक 6वा लागून जातोय. गडी क्रमांक तपासले तर 6वा हादरात तंबूच्या आसराला पहिल्या चेंडूवर जबरदस्त गडी प्राप्त करण्यात यश मिळालंय. कमोंडीज आहे. सत्तावीस धावा आपण पाहू शकाल MS11 अपोलो चिंचणी संघाच्या माध्यमातून. आणि गडी क्रमांक तपासून पाहिलं तर 6 गडी एकंदरीत आपण पाहतोय. तंबूच्या आसराला ज्या पद्धतीने नवीन फलंदाजाला परतावं लागलं त्या क्षणी नवीन फलंदाज इन होतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर शार्दूल. उर्वरित चेंडूंचा सामना करण्याकरता किंवा MS11 अपोलो चिंचणी ह्या संघाची जबाबदारी सांभाळण्याकरता नवीन फलंदाज मिस्टर शार्दूल मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर अनिकेत या ठिकाणी येतोय. पहिल्या चेंडूवर लॉंग ऑफ झोनमध्ये एक धाव या ठिकाणी कंप्लीट करतोय. फटका रचण्याचा जो टेम्पटेशन होता तो अनसक्सेसफुल पाहायला मिळाला. एक धाव या ठिकाणी अर्जित होईल आणि या एकेरीच्या मदतीने धावफलक आपण पाहू शकाल 28 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. 5वं षटक एकंदरीत आपण पाहतो या प्रगतीपथावर. मिस्टर वैभव गोलंदाजी ट्रॅकवर जबरदस्त गोलंदाजी म्हणता येईल. पहिल्या चेंडूवर मोठा हादरा मिळवण्यात यश मिळालंय. अनय डिजिटल यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हे सामने आपण प्रक्षेपित पाहतोय. बोईसर पश्चिम पास्तळचं हे मैदान आंबटगोड ह्या नावाचं ज्या पद्धतीने पसंती मिळालंय, ज्या नावाने अलौकिकता मिळालंय आणि ती अलौकिकता संपूर्ण पालघर जिल्ह्यात जणू पसरते ह्या स्पर्धेच्या माध्यमातून.
अक्षरशः MS11 अपोलो चिंचणे या संघाला क्षमावलं जात आहे. जबरदस्त चेंडू म्हणता येईल. शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू होता, परंतु गतीत थोडंसं स्लो परिवर्तन पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने चेंडू हाताळतोय त्या पद्धतीने धावा मात्र कमी करण्यात यश मिळतंय. आउट स्विंग जरूर पाहायला मिळाला. यावेळेला जबरदस्त चेंडू म्हणता येईल. ऑन साईडला फटका सजवण्यात यश जरूर मिळालंय. एक धाव या ठिकाणी कंप्लीट होईल आणि या 1च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावर. किती चेंडूंचा खेळ बाकी असेल या षटकातील असा प्रश्न विचारला तर 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी असेल. मिस्टर वैभव जबरदस्त गोलंदाजी म्हणता येईल. फायर पास्तळ ए ह्या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. मिस्टर वैभव जबरदस्त गोलंदाजीचे पृथ्वीकरण साकारतोय. नक्कीच वैभव यांची एक आठवण करून दिली जाईल, कारण ज्या क्षणी नाईट डेच्या स्पर्धेमध्ये 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना तिथं मेडन ओव्हर या ठिकाणी व्यक्त केले होते. मेडन ओव्हर मिळवण्यात यश प्राप्त केलं होतं. हाच तो गोलंदाज आपण पाहतो मिस्टर वैभव. जबरदस्त गोलंदाजी. इथे फटका फसतोय. बॅक टू बॅक दुसऱ्यांदा स्वतः फॉलो थ्रू मध्ये जेल कंप्लीट करतोय. जबरदस्त गोलंदाजी म्हणता येईल वैभव यांची. 5 षटकं एकंदरीत कंप्लीट होतात आणि धावा एकंदरीत पाहायला मिळतील 30 धावा. धन्यवाद. इथे फलंदाज बाद होतोय आणि त्या फलंदाजी जागा सांभाळण्याकरता नवीन फलंदाज मिस्टर आकाश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. शेवटचा चेंडू बाकी असेल. वैभव जबरदस्त कामगिरी. ज्या पद्धतीने मी म्हटलं होतं की 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना मिडन ओव्हर टाकण्यात यश मिळालं होतं, तोच खेळाडू इथे चमकदार कामगिरी करतोय. इथे लॉप केला जातोय. फटका सरळ एक्झिक्यूट होतोय 6 धावांकरता. बिग हिट, बिग 6. कम ऑन डीजे. या इनिंग्स ब्रेक्समध्ये पुढील सामन्याची नाणेफेक केली जाईल. कृपया दोन्ही संघांच्या कर्णधाराने हजर राहायचं आहे. साई सापडेश्वर सालवड, गावदेवी खैरापाडा. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की इनिंग ब्रेक्समध्ये लगेच आपण नाणेफेक करून घेणार आहेत, तरी कृपया समालोचन कक्षामध्ये येऊन हजर राहायचं आहे. पाच षटकांचा खेळ एकंदरीत आपण पाहतोय संपन्न झालेला आहे. 36 धावा शेवटच्या चेंडूवर शेवटचा क्षणी षटकार येतोय. जबरदस्त येता येता खडे खडे डाऊन द ग्राउंड खेळण्यात यश मिळतंय. पहिल्या चेंडूवर षटकार खेचतोय आणि आपल्या संघाला तब्बल 36 या आकड्यावर जाऊन पोहोचवतोय. एवढा फुल टच चेंडू ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग झोनमध्ये एक धाव या ठिकाणी रजित होईल आणि या 1च्या मदतीने धावफलक 1ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल थेट 37 या आकड्यावर. ज्या पद्धतीने 70+ धावा मिळवण्याचा जो मानस होता तो कुठेतरी खच्चीकरण केलेला आहे, तो कुठेतरी बॅकफुटला आणून ठेवलेला आहे. धावा पाहायला मिळतील 37 धावा. आपण पाहतोय दोन संघामध्ये कडवी लढत, कडवा झुंज, कडवी संघर्ष.
एका बाजूला MS11 अपोलो चिंचणी, विपक्ष फायर पास्टल ए, या दोन संघामध्ये ही लढत पाहतोय. इथे बॅट कटच्या माध्यमातून आपण पाहतोय एक धाव जरूर अर्जित होईल. चेंडू सरळ एक्झिक्यूट होतोय फाईन लेग झोनमध्ये, शॉर्ट फाईन लेग झोनमध्ये एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि या एकच्या मदतीने 5.2 षटकांच्या समाप्ती अखेर 38 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय MS11 अपोलो चिंचणी या संघ. यावेळेला चेंडू जातोय निर्धाव आणि अशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल, कारण ज्या पद्धतीने आपण मागील सामना पाहिला, मागील सामन्यामध्ये ज्या पद्धतीने 13 किंवा 14 धावा फक्त मिळतात, त्याच पद्धतीने मागील सामन्याचं समीकरण पडताळता तुम्हाला ह्याच पद्धतीने गोलंदाजी करणं गरजेचं होतं आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी आपण पाहू शकाल निर्धाव. 38 या धावसंख्येवर MS11 अपोलो चिंचणी स्थगिती घेतोय, थांबवतोय, क्षमवतोय आणि नमवतोय, अशा पद्धतीने गोलंदाजी साकारताना आपल्याला पाहायला मिळेल फायर पास्तळ ए हा संघ. इथे एक धाव जरूर मिळेल ह्या चेंडूवर आणि या एकच्या मदतीने धाव फळक जाऊन पोहोचेल 39, अर्थातच 39 या आकड्यावर. शेवटचा चेंडू जरूर बाकी असेल. लास्ट एव्हर 1 डिलिव्हर इज रिमेनिंग दिस इनिंग. ह्या इनिंग्समधून शेवटचा चेंडू बाकी असेल, ह्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. 39 धावा फलकावर असतील. 7 गडी तंबूच्या आसराला पाठवण्यात यश मिळालंय. आकाश खेळण्यासाठी सज्ज, ज्याच्या बॅट्समधून एक षटकार आलाय. इथे ऑन साईडला लॉब करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि फळीमध्ये व्यवस्थित समन्वय नाही. एक धाव अर्जित केली जाते. दुसरी धाव घेण्याच्या मोहात रनआउटच्या स्वरूपाने 8वा गडी तंबूच्या आसऱ्याला. धावांचा विचार केला तर 40 धावा फलकावर आणि 41 धावांचं आव्हान हे ठेवलं जात आहे समोर फायर पास्टल 11 या संघासमोर. चला, गावदेवी खैरापाडा आणि साई सापडेश्वर सालवड दोन्ही संघांना विनंती आहे लगेच नाणेफेक करून घ्यायची आहे. इनिंग ब्रेक्समध्ये आपला नियम आहे की नाणेफेक झालीच पाहिजे. तर या अगोदर जे सामने झाले होते, साई एकता बिरवाडी आणि यंग एचीवर दांडी, यामधील मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्याची राहून गेलेली आहे. तसेच त्यानंतरचा जो सामना झाला होता सातपाटी 11 वर्सेस मराठा वॉरियर शिरगाव, यांचेसुद्धा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची बाकी आहे. तर पहिल्या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅचचा किताब जाईल तो साई एकता बिरवाडी संघामधून जीवा या गोलंदाजाला जाईल, कारण 2 षटकामध्ये फक्त 11 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केलेले आहेत त्यांनी. तर जीवा याला निमंत्रित करेल, यायचं आहे मंचावरती, आपले सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर दुसरा सामना झाला होता सातपाटी 11 वर्सेस मराठा वॉरियर्स. तर या सामन्यामधील सामनावीराचा किताब जाईल तो वीरू बाबरे, जो गेल्या वर्षापासून पाहतोय नाव चर्चेत आहे, खूप चर्चेत आहे. वीरू बाबरे भरपूर फॉर्ममध्ये असलेला असा हा खेळाडू आणि मोठमोठ्या टुर्नामेंटसुद्धा खेळतो हा खेळाडू. तर फायर क्रिकेट क्लबमधून त्याला शुभेच्छा असतील की लवकरात लवकर त्याने ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्याला खेळण्याची संधी मिळावी, कारण गुणवत्ता आहे या खेळाडूमध्ये. तर वीरू बाबरे यांना निमंत्रित करेल, यायचं आहे, आपला सामनावीराचा किताब घेऊन जायचा आहे. गावदेवी खैरापाडा आणि सालवड संघाचे कर्णधार येथे हजर आहेत. दोन्ही कर्णधार हजर आहेत. सॉरी, निलेश मोरे साहेबांना विनंती करेल की आपल्या हस्ते नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे.
एका बाजूने आपण पाहतोय गावदेवी खैरापाडा आणि विपक्ष लढत असेल सालवड ह्या दोन संघामध्ये आपण नाणेफेकीचा कौल जरूर पाहणार आहोत. हॅलो, गावदेवी खैरापाडा विपक्ष सालवड असा हा सामना आपण पाहतोय. टॉस विन केला जाईल आदरणीय मोरे साहेबांच्या शुभ हस्ते. एकंदरीत टॉस विन केला जातोय आणि टॉस विजयी होतोय सालवाड़ा संघ. सालवड टीम इस वक्त हम देख रहे हैं इस मैदान में टॉस विन हो रहा है और टॉस विन के बाद आपका निर्णय क्या होगा? फील्डिंग का फील्डिंग लेकर आप आपके पास ऐसे चार कौन से गोलंदाज बॉलर है जिनके बलबूते पर आप ये सामने के ऊपर प्रतिस्पर्धी टीम के ऊपर प्रेशर जमा सकते हो? गौरव है, हर्ष है, सुजल है, सुबह में. धन्यवाद, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट है सामना करता. चला तर आत्ताच्या ह्या सामन्याकडे बघूया. सामना रोमांचकारी होतोय का पाहायचा आहे, कारण 41 धावसंख्येचं टार्गेट आपण पाहतोय. जर पहिल्या दिवसापासून आपण येथे सामने पाहत असाल तर 70-80 ह्या धावासुद्धा यशस्वी पाठलाग केला गेलेला आहे या मैदानावरती. आत्ता मात्र 41 धावसंख्येचं मैदान. तर फायरचा संघ घरच्या मैदानावर खेळताना पाहायचा आहे पहिला चेंडू, आणि मयुरेश मात्र आपला फेवरेट शॉट खेळताना पहिला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. तर मयुरेश आपलं खातं खोलतोय, संघाचं खातं खोलतोय आणि धावसंख्या पोचलेली आहे ती 4 धावा. 41 धावसंख्येचं एक छोटंसं म्हटलं जाईल, मात्र 41 धावसंख्यासुद्धा पुऱ्या पडू शकतात ह्या सामन्या वाचविण्यासाठी जर उत्कृष्ट गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण केलं तर. मात्र घरच्या मैदानावर खेळतोय फायरचा संघ, तर नक्कीच थोडासा बेनिफिट मात्र त्यांना मिळणार आहे. आणि आता मात्र पंचांचा इशारा येणार आहे. लेग स्टिकला सोडून जातोय हा चेंडू, थोडंसं वाईड ठरणार आहे. लेग स्टिकला सोडून गेलेला, लेग स्टिकला सोडून जातोय, पंचांचा इशारा येतो वाईड. तर धावसंख्या मात्र पोहोचते 5. आताचा चेंडू स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता आणि गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र म्हटलं जातं या स्लोवर वन चेंडूला, कारण मोठमोठे फलंदाज सुद्धा ह्या चेंडूवरती फसले जातात. बॅटची कट चाकलेली होती, मात्र झेल काही होऊ शकत नाही. फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित आहे मयुरेश. धावसंख्या पोचणार आहे ती 6 धावा. आजच्या दिवसातला हा तिसरा क्वार्टर फायनलचा सामना रंगतोय तो MS11 अपोलो चिंचणी वर्सेस फायर पास्तळ. दोन्ही संघामध्ये मातब्बर असे फलंदाज गोलंदाज. मयूर जो एक नामवंत अष्टपैलू खेळाडू, पाहायचा आपल्या संघासाठी कशा प्रकारची कामगिरी करताना दिसतोय. आत्ताचा चेंडू मात्र चांगला फटका अचूक लयमध्ये घेतलेला आहे अजित हा ह्याचसाठी फलंदाजीसाठी ओळखला जातोय, मोठमोठे फटके मारण्यासाठी. आणि पहिला चेंडू भिरकावून देतोय तो सीमारेषेच्या बाहेर, चौकार. धावसंख्या मात्र 4 ने वाढणार आहे. धावसंख्या पोहोचणार आहे ती 10 धावेवरती. आज मात्र आपल्याला अंतिम थरार येथे पाहायला मिळणार आहे. अंतिम थरार रंगणार आहे. पाहायचा आहे कुठला संघ या अंतिम थरारामध्ये पोहोचतोय. बिरवाडीचा संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे, तर सातपाटी संघाने सुद्धा आत्ता मात्र चुकी होते अजितकडून. पुन्हा त्याच पद्धतीचा फटका मारण्याच्या नादामध्ये आत्ता मात्र जातोय थेट
क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पहिला धक्का मिळतो, अजयच्या रूपाने फायर पाचतोय संघाला. तर वळूया आपण एक सुमधुर संगीताकडे. धन्यवाद डीजे. तर आमचे डीजे ऑपरेटर आहेत ते दिवेश घरत. 4 दिवसापासून आपण पाहतोय त्यांना वेगवेगळी कामगिरी करताना कुठलेही काम असो अगदी चोखपणे पार पाडतोय. तर आज मात्र डीजेची व्यवस्था पार पाडतोय तो दिवेश घरत, धन्यवाद. तर पहिला धक्का मिळतो अजितच्या रूपाने. आता मात्र जाईल तो डावखुरा फलंदाज कृपेश पाटील. हा सुद्धा एक नामवंत असा फलंदाज आहे, मोठमोठे षटके मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. पाहायचं आहे आता मात्र ह्या सामन्यामध्ये कशी कामगिरी करतोय जेव्हा आपली गरज आहे संघाला. कारण धावसंख्या तर चांगली झालेली आहे, 10 धावा झालेल्या आहेत. 6 षटकाचा सामना असणार आहे. आता मात्र आडव्या बॅटने खेळलेला फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, धावतोय, पाहायचा अडवतोय का आणि अडवला जातोय सीमारेषेच्या अगोदर. तोपर्यंत 2 धावा मात्र सहज पूर्ण केल्या जातात आणि धावसंख्या मात्र 2ने वाढणार आहे. ती पोचते ती 12 धावेवरती. कारण प्रत्येक सामना हा चौकार आणि षटकार मारून जिंकू शकत नाही, तर एकेरी दुहेरी धावासुद्धा खूप महत्त्वाच्या असतात आपल्या संघासाठी. हे जो जाणतो तो संघ नक्कीच विजयापर्यंत पोहोचतो. पाहायचा आहे पुन्हा एकदा कृपेश. आत्ताचा चेंडू बॅटची कट सागून गेलेला थर्डमॅनच्या दिशेने एक निर्धाव चेंडू गणला जाईल, तर मयूर कडून मात्र एक निर्धाव चेंडू फेकला जातोय. धावसंख्या पोचते ती 12 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. धन्यवाद डीजे. तर धावसंख्या मात्र झालेली आहे 12. धावसंख्या तर चांगली झालेली आहे कारण 41 धावसंख्येचं आव्हान आहे ते. 6 षटकामध्ये मात्र एक गडी बाद झालेला आहे अजितच्या रूपाने. मयुरेश आणि कृपेश यांच्यावर मात्र मोठी मदार असणार आहे ह्या सामन्याची, कारण घरचं मैदान आहे. फायर पाचचं घरचं मैदान, घरचे प्रेक्षक आहेत, तर त्यांना नाराज करून मात्र चालणार नाही. फायरच्या संघाला कमबॅक करतोय का पाहायचं आहे अपोलोचा संघ. आता मात्र हा एक निर्धाव चेंडू असणार आहे. विनीत आपलं वैयक्तिक असं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन अपोलो चिंचणीकडून मात्र आज आता मात्र मयुरेश यांना माहिती आहे आपल्याला जास्तीत जोखीम घेण्याची काही गरज नाही, कारण ही धावसंख्या आपण सहज पार करू शकतो एकेरी दुहेरी धावसंख्या घेऊन. कारण आत्तापर्यंत या मैदानावरती 70-71 धावासुद्धा यशस्वी पाठलाग केलेला आहे. पहिलाच संघ आपण सामना पाहिला असेल. 71 धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा प्रयत्न चालू होता गौतम यांचा. एक हाती प्रयत्न चालू होता, मात्र शेवटच्या चेंडूवरती 3 धावाची गरज असताना षटकार मारण्याच्या नादामध्ये जेल बाद झाला गौतम आणि बिरवाडीच्या संघाने मात्र विजय संपादन केला. सुंदर खेळी जी कधी विसरू शकत नाही आपण, अशी खेळी केली आहे या आंबटगोडच्या मैदानावर. गौतम यांनी या अगोदर सुद्धा खूप अशा खेळा केलेल्या आहेत त्यांनी आपल्या संघासाठी.
तर आता मात्र पुन्हा एक निर्धाव चेंडू, तर पूर्णपणे चुकले जातात ते कृपेश. ज्याप्रमाणे हे निर्धाव चेंडू वाढले जाणार तर थोडंसं प्रेशर वाढू शकतो फायरच्या संघावरती. पाहायचं आहे पुन्हा एकदा विनीत, आणि आताचा चांगला फटका चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. पाहायचं आहे 2 धाव पूर्ण करतात का. दुसरी धाव घेण्यात मात्र नक्कीच धोका होता, कारण धावबाद होऊ शकले असं फलंदाज. मात्र चांगलं कॉल बॅकिंग म्हटलं येईल इकडे मयुरेश यांचा, आणि एकच धाव घेतलेली आहे. धावसंख्या मात्र एकने वाढते, धावसंख्या होते ती 14. आता मात्र हो कमबॅक करून देतोय. पाहायचं आहे विनीत, कारण आतापर्यंत फेकलेल्या 4 चेंडूमध्ये फक्त 2च धावा दिलेल्या आहेत. आज मात्र आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अंतिम थरार पाहायला मिळणार आहे. चॅम्पियन लीग स्पर्धेचा भारत विरुद्ध न्यूझीलंड. थोड्याच वेळाने 2:30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. तर भारतीय संघाला मात्र शुभेच्छा असतील फायर क्रिकेट क्लब आणि आपण सर्व प्रेक्षक भारतवासियाकडून. निश्चितच हा विजय संपादन करतील आणि एक मोठ्या स्पर्धेमध्ये ICCच्या नामांकित स्पर्धेमध्ये अंतिम विजेतेपद पटकावतील हीच अपेक्षा असणार आहे सर्व भारतीयांकडून. मयुरेश मात्र चुकतोय. धावसंख्या होते ती 14. तर उत्कृष्ट गोलंदाजी येथे विनीत. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आहे आणि बॅटची कट चाकून जातोय तो सीमारेषेच्या दिशेने. चौकार. नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये अडवण्याचा थोडा प्रयत्न झाला होता, मात्र चेंडूला वेग जास्त असल्या कारणाने चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. तर वळूया पुन्हा एकदा सुमधुर संगीताकडे. धन्यवाद जे या चौकारानंतर धावसंख्या पोहोचते ती 18 धावीवरती दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. या चौकारानंतर मात्र निश्चितच थोडासा कॉन्फिडन्स वाढला असणार मयुरेश यांचा पुन्हा एकदा, कारण फलंदाजाच्या बॅटमधून जेव्हा चौकार येतो, बॅटच्या मधोमध जेव्हा चेंडू येतो तेव्हा नक्कीच थोडासा आत्मविश्वास वाढत असतो फलंदाजाचा. त्याचाच फायदा होतो का पाहायचा आहे. परंतु समोर एक मोठा नामवंत असा गोलंदाज मयूर. आता मात्र एक चांगला फटका जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल, अडवेल, फेकेल, तोपर्यंत सहज 2 धावा पूर्ण करतायत. या 2 धावेनंतर धावसंख्या पोहोचणार आहे ती 20 धावीवरती. आता मात्र 21 धावाची गरज असणार आहे उर्वरित चेंडूमध्ये, म्हणजे 6च्या सुद्धा खाली रन रेट आहे. पाहायचा आहे मागचा सामना जर आपण पाहिला असेल तर अत्यंत एकतर्फी झालेला असा सामना होता. कुठल्याही संघाला हा इतिहास नको हवा असेल, कारण अवघ्या 13 धावा. आणि आता मात्र कृपेश यांच्या बॅटमधून निघालेला फटका मात्र झेल जातोय थेट, आणि चांगला झेल. तर कृपेश बाद होतोय. मला वाटतं काही गरज नव्हती या फटक्याची, आणि हा मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये कृपेश बाद होतोय. एक मोठा धक्का मिळतोय फायरच्या संघाला. धावसंख्या आहे ती 20. कृपेश यांची जागा घेण्यासाठी जातील ते पुष्कर, ज्यांनी सरावली विरुद्ध उत्कृष्ट फलंदाजी केली होती. तोच पुष्कर. पाहायचा आहे हा उर्वरित धावसंख्या पूर्ण करूनच येतोय का. तर आपण तो परत जाऊया एक सुमधुर संगीताकडे. होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब. होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब. तर आता मात्र समीकरण असणार आहे 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या 21 धावा. खूपसं असं कठीण आव्हान म्हणता येणार नाही. पाहूया मयूर. डावखुरा गोलंदाज. यॉर्कर लाईनचा चेंडू तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढतोय. पुष्कर एक धाव घेतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आणि थेट फेकी.
नक्कीच धोका निर्माण झाला असा दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये धावचित होऊ शकला असा फलंदाज, कारण आत्ता जी ही जोडी आहे ह्या जोडीवर खूप मोठी मदार आहे ती फायर संघाची, कारण प्रमुख फलंदाज आहेत दोन्ही मयुरेश आणि पुष्कर. एक धाव मात्र मिळते, धावसंख्या 1 ने वाढते. शॉर्ट पद्धतीचा चेंडू आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतोय फलंदाज. ह्या चेंडूची मात्र वाट पाहत असतो फलंदाज, कधी मला शॉर्ट पद्धतीचा चेंडू भेटतो आणि मी कधी त्याचा समाचार घेतो. तर आता मात्र जातोय तो चौकाराच्या दिशेने. 4 धावा धावसंख्या पोहोचेल ती 25 धावेवरती. मयुरेश यांचा मात्र एक उत्कृष्ट फटका, सलामीला गेलेला फलंदाज आणि त्याला माहिती आहे आपल्याला क्रीजवर राहणं गरजेचं आहे शेवटपर्यंत जर संघाला विजय संपादन करून द्यायचं असेल. जी कामगिरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण विराट कोहलीकडून पाहत असतो, जो एक साईड धरून ठेवतो, भले चौकार षटकार त्याच्याकडून कमी पाहायला मिळतील, मात्र एक बाजू सांभाळून दुसऱ्या बाजूने जो येणारा फलंदाज असतो तो त्याला फटके मारण्यास सांगतो. आणि आपण पाहतोय मागचे जो सामना झाला होता ऑस्ट्रेलिया विरुद्ध, उत्कृष्ट फलंदाजी करून आपल्या संघाला विजय संपादन करून दिलं होतं. सिंहाचा वाटा होता त्यामध्ये विराट कोहली यांचा. जेव्हा मोठमोठे सामने होतात, पाकिस्तान असो ऑस्ट्रेलिया असो, त्यावेळी मात्र विराट कोहलीची बॅट ही चमकतेच हे आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहतोय आणि त्यामुळेच त्याला चेस मास्टर अशी उपमा दिलेली आहे विराट कोहली यांना. पाहायचं आहे मयूर. आत्ता मात्र पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू पुष्कर हे हळूच ढकलून काढतात, कारण माहीत आहे आत्ता जास्त जोखीम घेण्याची गरज नाही. धावसंख्या मात्र 1 ने वाढणार, धावसंख्या पोचणार आहे ती 27 धावेवरती. आता मात्र उर्वरित चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 12 धावा. सॉरी 14 धावाची गरज आहे. 18 चेंडू आणि 14 धावा. आमचे स्कोरर आहेत ऑनलाईन स्कोरर मीत घरात, हे मात्र आम्हाला सांगतायत की 14 धावाची गरज आहे. नक्कीच या रणरणत्या उन्हामध्ये मात्र डिहायड्रेशनसाठी पाण्याची गरज असणार. जेव्हा जेव्हा आपल्याला पाण्याची गरज असेल तेव्हा समालोचन कक्षामध्ये सांगायचं आहे आम्हाला पाणी पाहिजे. नक्कीच आपल्यापर्यंत पाणी पोहोचवलं जाईल, कारण या रणरणत्या उन्हामध्ये नक्कीच पाण्याची गरज ही आपल्याला भासतेच. आत्ता मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चुकतोय तो पुष्कर. एक धाव मात्र नक्की मिळणार आहे, धावसंख्या 1 ने वाढणार आहे. धावसंख्या होते ती 28 धावा. 13 धावाची गरज असणार आहे. 17 चेंडू आणि 13 धावा. गोलंदाज असणार आहे तो विनीत, आपलं वैयक्तिक दुसरा आणि संघाचं चौथं षटक घेऊन. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, मात्र आता पाहायचा आहे आणि झेल बाद होतोय. मयुरेश नक्कीच नाराज असतील या फटक्यावर, कारण बॅटचा काही संपर्क व्यवस्थित आला नव्हता. जर बॅटच्या मधोमध आला असता तर नक्कीच हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला असता. थोडीशी ताकदसुद्धा कमी पडली असे म्हणता येईल. मयुरेश मात्र बाद होतोय, आपल्या संघासाठी मोठा धक्का मिळतोय फायरच्या संघाला. पाहायचा आहे मयुरेश यांची जागा घेण्यासाठी जाईल मला वाटते नक्कीच निरंजन घरत, एक डावखुरा फलंदाज, अष्टपैलू असा फलंदाज आणि फायर संघासाठी महत्त्वाचा खेळाडू, ज्यांनी आजपर्यंत मोठमोठ्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत. आत्ताच एक मोठी स्पर्धा झाली होती 40+, यामध्ये सुद्धा त्यांनी अंतिम विजेतेपद पटकावलं होतं. मयुरेश मात्र आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करून बाद होतोय. शेवटपर्यंत काही मैदानावरती राहू शकले नाही. या दरम्यान आमच्या इथे मान्यवरांची इथे उपस्थिती होते, ते म्हणजे आमचे माननीय श्री यतीनजी मोरे, म्हणजे जप्पा भाऊ या नावाने ओळखले जातात. त्यांचं मात्र आम्ही येथे सहर्ष स्वागत करतोय. वेलकम जप्पा भाऊ. धावसंख्या मात्र झालेली आहे ती 28 धावा. अजूनही 13 धावाची गरज आहे. 16 चेंडू आणि 13 धावा जिंकण्यासाठी समीकरण असणार आहे जर पुढच्या फेरीमध्ये जायचं असेल फायर संघाला.
आणि जर अपोलो संघाला पुढच्या फेरीत जायचं असेल तर फायर संघाला रोखणं गरजेचं आहे. पाहायचं विनीत आत्ताचा हा चेंडू हौस ढकलून काढण्याच्या प्रयत्नामध्ये चुकतोय आणि निर्धाव चेंडू जातोय तो थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विनीत मात्र पुन्हा एकदा कमबॅक करून देतोय. पहिलं षटक सुद्धा चांगलं टाकलं होतं, ह्या षटकामध्ये सुद्धा चांगली कामगिरी करताना दिसतोय. तर आत्ता मात्र ज्याप्रमाणे डॉट चेंडू जातात त्याप्रमाणे थोडा थोडा प्रेशर येऊ शकतो फायरच्या खेळाडूवरती. पाहायचं आहे विनीत पुन्हा एकदा निरंजन घरात हौस ढकलून काढतोय आणि एक धाव पूर्ण करतोय. धावचित होण्याचा धोका होता. पुन्हा एकदा ओव्हरथ्रोच्या रूपाने दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र निरंजन रोखतायत. एक धाव मात्र मिळते. धावसंख्या एकने वाढेल. धावसंख्या पोहोचणार आहे ती 29 धावीवरती. आत्ता मात्र 12 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 12 धावा समीकरण आहे जिंकण्यासाठी. मात्र मयूर आणि विनीत यांचे प्रत्येकी 2-2 षटक टाकून होणार आहेत. तर नवीन गोलंदाज मात्र यानंतर येणार आहे. 41 धावसंख्येचा पाठलाग करताना फायरचा संघ मात्र चांगला प्रयत्न तेथे रोखण्यात दिसतोय तो अपोलो संघाचा. या दरम्यान मात्र एक वाईट चेंडू फेकला जातोय तो विनीत कडून. तर एक वाईट चेंडू फेकला होता तो मयूर यांनी आणि एक वाईट चेंडू फेकला जातोय तो विनीत यांच्याकडून. आतापर्यंत शिस्तबद्ध गोलंदाजी झाली होती MS11 अपोलो झाई संघाकडून. सॉरी चिंचणी, MS11 म्हटलं म्हणजे. पुन्हा एकदा पुष्कर यांच्या बॅटमधून एक धाव निघते. यानंतरचा एक मोठा सामना पुन्हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. या दिवसातील चौथा क्वार्टर फायनलचा सामना रंगला जाणार आहे तो साई सापडेश्वर सालवड वर्सेस गावदेवी खैरापाडा. पहिल्या सामन्यामध्ये खैरापाडा संघाने मात्र तब्बल 90 धावसंख्या पटकावली होती. आता मात्र चांगला फटका 2 धावा सहज पूर्ण करतायत. धावसंख्या मात्र 2 ने वाढणार आहे. धावसंख्या पोचते ती 33 धावीवरती आणि आता 12 चेंडू आणि 8 धावा. तर जाऊया आपण एका सुमधुर संगीताकडे. आणि आता मात्र पुन्हा एकदा पुष्कर यांच्या बॅट मधून निघतोय विजयी षटकार, विजय फटका आणि घरच्या मैदानावर मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळतोय तो फायरचा संघ.